नमस्कार। आज आपण खमंग खुसखुशीत असं मिक्स पिठाचं थालीपीठ बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटात तयार होतं। यामध्ये सर्व पिठांचा समावेश केल्यामुळे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण भाजणीच्या पिठाचे धपाटे न करता मिक्स पिठाचे धपाटे किंवा थालीपीठ बनवणार आहोत। हे थालीपीठ अगदी भाजणीचे थालीपीठ लागतात त्याच चवीचे लागतात। तर चला पाहूया मिक्स पिठाचे धपाटे कसे बनवायचे ते। सर्वात प्रथम आपण हिरवा मसाला करून घेऊ। 10-12 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत आणि 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण भरपूर टाकायचा म्हणजे धपाट्याला चव अतिशय छान येते। जिरे 1 चमचा, 1 चमचा मीठ। जिरे पण जास्त प्रमाणात टाकायचे, अतिशय चविष्ट लागतं जिऱ्यांमुळे। त्यानंतर मुठभर धुवून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर, अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली की धपाटे एकदम खमंग आणि चविष्ट लागतात। मसाला वाटून झालेला आता कोणकोणती पिठं घ्यायची। सुरुवातीला गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ। जेवढी पिठं अवेलेबल असतील तेवढी टाकू शकता। पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण मसाला वाटताना मीठ टाकलेलं आहे। आणि 1 मोठा चमचा ओवा, तो हातावरती चोळून घेतलेला आहे। आता हिरवी मिरची, लसूण, जिरे याचं वाटण टाकायचं। या प्रकारचं वाटण वाटून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण लागलेलं आहे, त्यात पाणी टाकून ते पाणीही टाकलं आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मळून घ्यायचंय। पाणी टाकताना हळूहळू टाकायचंय म्हणजे मिश्रण पातळ होणार नाही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि जेवढी पिठं असतील ना तेवढी टाका, फक्त त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू नका, कारण तांदळाचं पीठ टाकलं तर धपाटे कुरकुरीत लागतात पण ते लगेच संपवावे लागतात। थंड झाले तर धपाटे वाकस येतात किंवा कडक येतात। तर अशा प्रकारे अगदी 2 मिनिटातच पीठ मळून झालेलं आहे। ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो तेवढंच घट्ट पीठ मळायचं आहे। आणि 1 5 मिनिट झाकून ठेवलं। आता आपण धपाटे करायला सुरुवात करूया। पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं। आता कॉटनचं कापड घेतलेलं आहे, ते पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवून घ्यायचं। पोळपाट ठेवलेला आहे खाली आणि त्याच्यावरती डबल कापड ठेवलं। तयार पिठाचा गोळा करून घेतला। तुम्हाला ज्या साईजची धपाटे करायचे तसा गोळा घ्यायचा। शक्यतो छोटी धपाटी पटापट थापली जातात। तो गोळा ओल्या कपड्यावरती ठेवला आणि हात पाण्यामध्ये फक्त बुडवून घ्यायचा आहे आणि अलगदपणे धपाटी थापायची। फार जोर लावायचा नाही, तर हलक्या हाताने धपाटी थापून घ्यायचे आहेत। अगदी पटकन होतात। ज्यावेळी हाताला पीठ चिकटेल त्यावेळी पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे फक्त। अशा प्रकारे अगदी काही सेकंदातच धपाटा तयार झालेला आहे। धपाटी थापताना पोळपाट फिरवायचं आहे म्हणजे चारी बाजूने एकसारखं थापलं जातं आणि धपाटी ही पातळ थापायची म्हणजे ती लवकर शिजली जातात आणि चवीलाही छान लागतात। तर त्याला होल करून घेतले आणि असं फडक्याच्या साहाय्याने उचलून आपण तव्यावरती टाकणार आहोत। धपाटी थापत असतानाच मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, छानपैकी गरम झालेला आहे। धपाटी टाकायच्या आधी थोडंसं तेल सोडायचं। कपड्यासहित धपाटं उचलून तव्यावरती अलगद टाकायचं आहे। थोडं हाताने प्रेस करायचं आणि साईडने उचलून कापड काढायचं, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। साईडने थोडंसं तेल सोडायचं आणि मध्ये जे होल आहेत त्यामध्येही तेल टाकायचं म्हणजे धपाटं एकसारखं भाजलं जातं, तसंच तव्याला चिकटत नाही। आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आणि 1 मिनिट मध्यम गॅसवरती शिजू द्यायचं। आता पहा छानपैकी धपाटं भाजलेलं आहे। आता उलटून घ्यायचं, पहा की ते खमंग कलर आलेला आहे, अगदी छान भाजलं गेलेलं आहे। आता पुन्हा झाकून ठेवायचं म्हणजे धपाटं एकसारखं शिजतं। तव्यामधील धपाटं भाजतंय तोपर्यंत आपण आणखी एका गोळ्याचं धपाटं करून पाहू। धपाट्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि कापड डबल अंतरलेलं आहे। कापड हे ओलं आहे, जसं सुरुवातीला आपण डिप करून घेतलेला पाण्यामध्ये त्याचप्रमाणे करून घेतलेला आहे। ओला हात केला आणि ओल्या हाताने अलगदपणे धपाटं गोलगोल करत फिरवत थापत जायचं आहे। अगदी पटापट होतं आणि पीठ थोडंसं पातळ असलं ना की पातळ धपाटे थापले जातात। जाड पीठ असेल तर धपाटे थापायला वेळ जातो आणि भाजतानाही धपाटे ती कडक होतात किंवा तडे जातात। तर अशा प्रकारे पहा किती पातळ धपाटं तयार झालेलं आहे, व्हिडिओमध्ये दिसतच असेल। तवा छान तापलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि कपड्यासहित धपाटा असा अलगदपणे उचलायचं आहे, तव्यावर टाकायचं, वरून थोडंसं प्रेस द्यायचं हाताने
आणि कपड्याचे एक टोक पकडून अलगदपणे कापड बाजूला सारायचं आहे। पहा किती छान प्रकारे धपाटं निघालेलं आहे। आता साईडने तेल सोडून घ्यायचं आणि जे आपण होलमध्ये करून घेतलेलं आहे त्यामध्येही तेल टाकायचं, म्हणजे धपाटं एकसारखं भाजलं जातं, खमंग भाजलं जातं आणि तव्याला चिकटत नाही। त्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती 1 मिनिट भाजू दिलं, पुन्हा पलटून घेतलं आणि अशा प्रकारे पहा दुसरं धपाटंसुद्धा छान तयार झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा 1 मिनिट झाकून ठेवलं आणि अशा प्रकारे आपली धपाटी गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहेत। ही धपाटी अतिशय सुंदर लागतात, चविष्ट लागतात, तसंच पौष्टिक आहेत। रात्रीच्या जेवणाच्या वेळी, सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा डब्याच्या वेळी अशा प्रकारची खमंग थालीपीठ तुम्ही देऊ शकता। सोबत प्रोटीनयुक्त असलेली मटकीची उसळ आणि दही यासोबत अप्रतिम लागतात। तर अशा प्रकारे दही धपाटं उसळ तयार झालेली आहे। एकदा तरी या रेसिपीप्रमाणे करून पहा। तर कशी वाटली तुम्हाला मिक्स पिठाची धपाटी किंवा थालीपीठाची रेसिपी? जर आवडली असेल तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजापाजारी यांना शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।